थंडीच्या दिवसामध्ये सांधेदुखी, कंबरदुखी तसेच अशक्तपणा, शारीरिक झीज भरून काढण्यासाठी हे असे आपण 20पेक्षा जास्त औषधी गुणधर्मयुक्त पदार्थ वापरून बिना पाकाचे तोंडात टाकल्या विरघळणारे मेथीचे लाडू योग्य प्रमाणात कसे बनवायचे आणि सोपी पद्धत कशी आहे ते बघणार आहोत. नमस्कार, मी मानसी आणि लेट्स कुक विथ मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला बघूया तयारी. सर्वप्रथम आपण इथे वाटीच्या प्रमाणात अर्धा वाटी मेथीचे दाणे घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ग्राम आपण मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आपण आपल्या आवडीप्रमाणे मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आता ही मेथी मंद आचेवरती हलका रंग बदलोसपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. जास्त गडद रंगावरती भाजायची नाही. जर जास्त गडद रंगावर भाजली तर मेथीचा कडवटपणा वाढतो. मेथी थंड झाल्यानंतर घरातच मी मिक्सरवरती हिची पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथीची पावडर विकतसुद्धा आणून वापरू शकता. 250 ग्राम गाईचं तूप घेतले आहे. त्याच्यापैकी 4 ते 5 चमचे आता मी मेथी भिजवण्याकरता वापरणार आहे. 12 ते 24 तासाकरता ही मेथी व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. मेथी भिजवली की तिचा कडवटपणा अगदीच कमी होतो. इथे मी 24 तासाकरता ही मेथी झाकून भिजू देते. आणि आता आपण सगळं साहित्य बघूया. साहित्य बघण्याकरता मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण रोजच्या वापरात जी वाटी वापरतो त्या वाटीने हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण वजनी प्रमाण तसेच वाटी प्रमाण बघू. तर मी इथे 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे. वजनी प्रमाण 100 ग्राम आणि डिंकसुद्धा मी 100 ग्राम घेतलेला आहे. तुम्ही 50 ग्राम घेतला तरी चालेल. मी इथे जास्तीचा डिंक घेतला आहे. 1 वाटी एवढा मी डिंक घेतलेला आहे. इथे मी 1 वाटी गोडांबी घेतलेली आहे. ही गोडांबी बिबट्याच्या गाभा फोडून त्यातनं ही गोडांबी काढली जाते. ही गोडांबी उष्ण प्रकृतीची आहे. सोबतच शरीराची कमजोरी, अशक्तपणा, कर्करोगाच्या पेशींची अनियमित वाढ थांबवण्यास मदत करते. सर्दी, खोकला, शरीरातील रक्ताभिसरण, मूळव्याध यावर रामबाण उपाय अशी ही गोडांबी थंडीत आवर्जून खावी. इथे मी अर्धा वाटी बदाम घेतले आहेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर 50 ग्राम बदाम आहेत. सोबतच काजू मी पाऊण वाटी घेतले आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 50 ग्राम हे काजू भरतात. सोबतच इथे मी मगजबी घेतलेली आहे. ही मगजबीला टरबूजाच्या बियासुद्धा म्हणतात. मगजबीच्या बियांमध्ये विटॅमिन ए असतं. ह्यात बीटा कॅरोटीनसारखे तत्त्व असतात. त्यामुळे डोळ्यांना ही भरपूर उपयुक्त आहे. टरबूजाच्या बियांमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक प्रमाणात असतात. नखे, केस वाढण्यासाठी हे उपयुक्त आहे. सोबतच मी इथे अक्रोड घेतलेले आहेत. वाटी प्रमाणात पाऊण वाटी मी इथे अक्रोड घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 50 ग्राम. इथे मी हळीव अर्धा वाटी आणि जवस अर्धा वाटी घेतलेले आहेत. वाटी प्रमाणात अर्धा वाटी असलं तरी 50 ग्रामच हे भरतात. हळीव आणि जवस अगदी जवळून दाखवते मी. जवस हे थोडेसे चपटे आणि मोठे असतात. काही भागात ह्याला आळशी ह्या नावाने पण ओळखले जाते. केस गळती करता तसेच सर्दी, कफ, दमा याकरता खूप उपयुक्त अशी जवस किंवा आळशी वापरली जाते. थंडीत हमखास केस गळतात तर ह्याकरता जवस अगदीच उपयुक्त आहे, म्हणून आपण लाडवात वापरलेली आहे. हळीव किंवा आळीव या बियांमध्ये फायटोकेमिकल्स हे घटक असते. यांचा नियमित वापर केल्यामुळे शरीरातील हार्मोन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पुढल्या साहित्यामध्ये मी इथे ज्या वाटीने आपण बाकीचे साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने खोबरं 2 वाट्या घेतलेलं आहे. सुकं खोबरं वजनी प्रमाणात म्हणाल तर 100 ग्राम भरतं. सोबतच मी इथे मखाणे घेतलेले आहेत. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे इथे आपण मखाणे वापरलेले आहेत. वजनी प्रमाणात म्हणाल तर 50 ग्राम फक्त मखाणे आहेत. हे मखाण्यांना फार वजन नसतं, त्यामुळे अगदी हलक्या वजनाचे असल्यामुळे हे भरपूर दिसत आहेत. सोबतच इथे गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं तर तूप सोडून सगळे जिन्नस एकत्र करून झाले तेव्हा एका वाटीने हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आणि त्याचा निम्मा गूळ घ्यायचा. गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. गूळ घातल्यामुळे ह्या लाडवाची चव फारच उत्तम लागते आणि गुळामध्ये आयर्न असतं, त्यामुळे मी इथे गूळ वापरलेला आहे. आणखीन काही साहित्य बघून घेऊ. मी इथे पिस्ता घेतला आहे गार्निशिंग करता. 1 मोठा चमचा खसखस, वेलचीची पूड घेतली आहे 1 मोठा चमचा. इथे आपण गूळ वापरला आहे त्याकरता जायफळ घेतलेलं आहे आणि सुंठ पावडर घेतलेली आहे. सुंठ पावडर अगदी आठवणीने वापरा, त्यामुळे लाडवाची चव खूप उत्तम येते. आता आपल्याला सर्वप्रथम व्यवस्थित 1 मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे या कढईमध्ये आणि मंद आचेवरती खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर गोड असते, त्यामुळे ती मंद आचेवरती भाजणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती तळाला लागून करपण्याची भीती असते.
मंद आचेवरती 1 ते 1.5 मिनटं ही खारीक पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून मग परतवून घेतली तरी चालेल. फक्त काळजी घ्या की गॅसची फ्लेम मंद असली पाहिजे, जेणेकरून आपली खारीक पावडर खाली लागून करपणार नाही. 1 ते 1.5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ही खारीक पावडर व्यवस्थित तुपावरती परतून झालेली आहे. आता मी हिला काढून घेते एका परातीमध्ये. इथे मी आपण जे सुकं खोबरं घेतलं होतं ते ह्या कढईत काढून घेते. तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे. अगदी मंद आचेवरती हे सुकं खोबरं सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग आला. आता हे सुद्धा मी परातीत काढून घेते. सुकं खोबरं काढून झालं आहे. त्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तूप घालून घेते आणि ह्या तुपामध्ये मी बदाम परतवून घेणार आहे. आपण प्रत्येक साहित्य थोड्या थोड्या तुपावरती परतवून घेणार आहोत. मी इथे बदामसुद्धा अगदी हलका रंग बदलोसपर्यंत परतवून घेणार आहे आणि मग ते परातीत काढून घेणार आहे. बदाम काढून झाल्यानंतर कढईमध्ये जे तूप उरलं होतं त्या तुपामध्ये आता अक्रोड व्यवस्थित परतवून घेणार आहोत. अक्रोडचे तुकडे करून तुम्ही वापरले तरी चालतील. मी इथे अख्खे अक्रोड वापरलेले आहेत. हे व्यवस्थित 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर हे सुद्धा आपण परातीत काढून घेऊया. कढईमध्ये पुन्हा एकदा मी तूप घालून घेते आणि आपण जे काजू घेतले होते ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये. काजू किंवा बदाम हे वेगवेगळे का परतले, कारण एकत्र जर आपण हे परतवून घेतले तर काही व्यवस्थित परतले जातात आणि काही तसेच राहतात. याकरता प्रत्येक सुकामेवा मी वेगवेगळा परतवून घेतलेला आहे. तर काजू अर्धवट परतून झाले की लगेच त्यात मगजबी घालून घेऊया. तर मगजबीसुद्धा अगदी मंद आचेवरती इथे काजूबरोबर परतवून घ्यायची आहे तुपावरती. मगजबी असो किंवा काजू असो किंवा अक्रोड, बदाम हे सगळे वेगवेगळे परतण्याचं कारण मी आधीच सांगितलेलं आहे. एखादा पदार्थ व्यवस्थित जर भाजला किंवा परतला गेला नाही तर आपले लाडू खवट होण्याची भीती असते किंवा लवकर खराब होण्याची भीती असते. ह्याकरता हे वेगवेगळे परतवून घेणं खूप गरजेचं आहे. कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि त्यावर गोडांबी परतून घेणार आहे. गोडांबी आधीच भाजलेली असते. अगदी मिनिटभरात ही परतून तयार होते, म्हणूनच हिला जास्त वेळ लागत नाही आणि ही नाजूकसुद्धा असते. कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेते आणि त्यावर हळीवसुद्धा परतवून घेते. हळीवसुद्धा तडतड उडेसपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे. हलकासा रंगही बदलतो ह्याचा आणि हे छान तडतड उडतात, म्हणजे हे नीट परतवले गेलेत. जवससुद्धा मंद आचेवरती तुपावर तडतड उडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जवस नीट भाजले गेले नाहीत तर खाताना दाताखाली येऊन चिकटपणा लागू शकतो, तसेच त्याची चवही चांगली लागत नाही. जवस परतवताना तडतड उडतात आणि अंगावर पडून चटका बसण्याची भीती असते, म्हणून कढईवरती एखादं झाकण किंवा ताट धरून खमंग असे परतवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तूप न घालता मी खसखस 1-2 मिनटं हलकासा रंग बदलोसपर्यंत परतवून घेणार आहे. आता ह्याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून मखाणेसुद्धा परतवून घेऊ. मखाणे परतवताना मात्र 1 ते 1.5 मिनटं जास्तीचा लागू शकतो. मखाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. मखाणे थोडासा रंग बदलला आणि थोडेसे आकसले सारखे दिसले की हाताने असे फोडून बघायचे, जेणेकरून ते छान कुरकुरीत तयार झालेत की नाही हे कळेल. ते आपले मखाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. आता डिंकसुद्धा आपण तुपावरती तळून घेऊ. त्याकरता आम्ही कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे आणि मंद आचेवरती हा डिंक आतपर्यंत तळला गेला पाहिजे अशा पद्धतीने तळून घेणार आहे. खाताना बऱ्याच वेळा डिंक दाताखाली येऊन दाताला दुखापत होण्याची भीती असते. याकरता डिंक तळताना अगदी व्यवस्थित तळला गेला पाहिजे अशा पद्धतीनेच तळा. सगळा डिंक माझा तळून झालेला आहे. आपण सगळं साहित्य जे घेतले ते परतवून तयार झालेले आहे. सर्वप्रथम मी सगळा सुकामेवा मिक्सरमधनं बारीक करून घेते. सुकामेवा बारीक होतोय तोपर्यंत मी इथे खोबरं, सुकं खोबरं आणि खारीक एकत्र करून घेतलेली आहे. हे सगळं आपण मिक्सरमधनं फिरवणार आहोत. याकरता मी अशा हातानेच फक्त हे एकत्र करून घेतलेलं आहे. आपण जो सुकामेवा मिक्सरमधनं पल्स मोडवरती काढला होता तो मी ह्या परातीत काढून घेते. सुकामेवा मी फार बारीक केलेला नाही आहे, भरड करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर अगदी बारीक फिरवून घेतलं तरी चालेल. सोबतच मी इथे आपण ज्या जवस आणि हलीम घेतले होते ते सुद्धा मिक्सरमधनं फिरवून घेते आहे. पल्स मोडवरतीच फिरवते आहे, फक्त भरड करून घेते आहे. आता आपण मखाणेसुद्धा मिक्सरमधनं नीट बारीक करून घ्यायचे आहे. शक्य होईल तितके बारीक करून घ्यायचे.
डिंकसुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा आहे। डिंक तुम्हाला हवा असेल तर हाताने चुरलात तरी चालेल, पण मी अशा प्रकारे मिक्सरमधनं फिरवून घेते जेणेकरून ह्यातलं तूप सगळं रिलीज होईल आणि आपला डिंक खाताना दाताखाली येऊन दुखापत होण्याची भीती राहणार नाही। आता आपण इथे वेलदोड्याची पूड घेतली होती ती टाकून घेऊया। मी पिस्तासुद्धा घेतलेत गार्निशिंग करता, ते आपण सर्वात शेवटी वापरणार आहोत। तर वेलची पूड घालून घेतलेली आहे, खसखस घालून घेते आहे मी। सोबतच आपण जी सुंठ पावडर घेतली होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे। आणि आता हे सगळं मिक्स करण्याआधी मी जायफळ ह्याच्यात किसून घालते आहे। जायफळ अशा प्रकारे किसून घातल्यामुळे ह्याचा खूप छान स्वाद आणि सुगंध या लाडवामध्ये टिकून राहतो। हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर ह्या मिश्रणामध्ये सगळं साहित्य एकत्रित करून जे प्रमाण बसेल त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा। तर हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेते। गूळ जितका जमेल तितका चोळून एकत्रित करून घ्यायचा जेणेकरून त्याचे खडे राहणार नाहीत। आपण 24 तास जी मेथी भिजवून ठेवली होती तीसुद्धा यात एकत्रित करून घ्यायची आहे। मेथी तुपात भिजवल्यामुळे तिचा कडवटपणा कमी होतो आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने हे लाडू खातात। आता हे सगळं साहित्य मिक्सरमधनं आपण फिरवून घेऊया जेणेकरून गुळाचे खडे लागणार नाहीत आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव होईल। हे सगळं साहित्य मिक्सरमधनं फिरवून झाल्यानंतर बाइंडिंग करता तुम्ही ह्यात 1 वाटी गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता। आपण तुपावर जसे सगळे पदार्थ परतवून घेतले त्याचप्रमाणे खमंग गव्हाचं पीठसुद्धा परतवून घ्यायचं आणि यात घालायचं। आता उरलेलं तूप मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात हळद घालून घेतलेली आहे। हळद औषधी गुणधर्मांनी भरपूर असते म्हणून अगदी अर्धा चमचा मी ह्याच्यात हळद घातलेली आहे। हळद घालून झालेलं की हे सगळं गरम गरम तूप आपण ह्या मिश्रणात घालून घेऊया। तूप घातल्यानंतर अशी मूठ वळून बघायची, मूठ वळली नाही तर थोडंसं तूप तुम्ही गरम करून घालू शकतात किंवा गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही यात परतवून घालू शकतात। तर आता मी याचे लाडू वळून घेते। लाडूसुद्धा बघा किती सहज तयार होत आहेत। तर मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। असे भरपूर औषधी आणि शरीराला पोषण देणारे लाडू तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा। तर मस्त पिस्तासुद्धा लावून घेतला आहे मी वरती। तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर। धन्यवाद।